ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीत भावामृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कविता बघणार आहोत। तुम्हाला काय हवं, तुम्हाला काय हवं हे शीर्षक आहे। आता हा प्रश्न जर आपण विचारला तुम्हाला काय हवं, तर लोक म्हणतात आम्हाला घर हवं, आम्हाला पगार हवा, आम्हाला नोकरी हवी, आम्हाला अमुक हवं तमुक हवं। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मागतो। अच्छा बाबा, ह्या गोष्टी तुला कशाला पाहिजे? नाही, ह्या गोष्टी माझ्याकडे असेल तर मला सुख मिळेल। ठीक आहे, तुला सुख मिळेल, पण लक्षात ठेव बरं का, त्या सुखासोबत दुःख पण येतील। तुला सुख घ्यायचं आहे तर दुःख घेण्याची पण तयारी ठेव। हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण नुसतं सुख येत नाही तर ते सुख दुःखाला सोबत घेऊन येत असतं। म्हणून आपल्याला खरं म्हणजे सुख आणि शांती पाहिजे, पण हे सुख आणि शांती कुठे आहे, कशी शोधावी हे आपल्याला माहिती नसते, आणि तेच आपण आज या कवितेद्वारे बघणार आहोत। जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे। जिसे तू सुख कहता है सुख नाही वो प्यारे, ज्याला तू सुख म्हणतो ते सुख नाहीच आहे। ते काय आहे? दुःखाचं प्रमाण कमी आहे, म्हणून त्याला आपण सुख म्हणतो। पण त्यामध्ये सुद्धा दुःख आहेच, पण ते दुःख दिसत नाही। तुम्ही जेव्हा जाता गाडी घ्यायला, नवीन गाडी घ्यायला गेला, नवीन छान गाडी घेतली, ती गाडी बघून तुम्हाला खूप आनंद झाला, तुम्ही पैसे दिले, गाडी घरी आणली। आता घरी गाडी आणल्यानंतर 1 महिन्यामध्ये गाडीचा अपघात झाला। आता गाडी सगळी खराब झाली, एवढी नवीन गाडी, पण आता ती खराब झालेली आहे आणि तुम्हाला पण दुखापत झाली। आता बघा, सुखाच्या आशेनं तुम्ही गाडी घेतली, पण शेवटी दुःख आलंच ना। तुम्हाला गाडीवर पैसे खर्च करावे लागतील, शेवटी तुम्हाला उपचार करून घ्यावा लागेल। म्हणजे तुम्हाला पाहिजे होतं सुख, पण त्या सुखाच्या बदल्यात तुम्हाला दुःख घ्यावं लागलं। म्हणजे गाडी आपल्याला शेवटपर्यंत सुखच देईल आणि काहीही प्रॉब्लेम होणार नाही असं नाही आहे। कधी मध्ये रस्त्यामध्ये बंद पडली, जंगलामध्ये बंद पडली, तिथे काहीच व्यवस्था नाही, तुमच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं, म्हणजे असे कितीतरी प्रकारचे दुःख येऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला जर सुख घ्यायचे असेल तर अवश्य घ्या, पण मात्र दुःखाला घेण्याची पण तयारी ठेवा। म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात, हॅपीनेस प्रेझेंट्स बिफोर मॅन वेअरिंग द क्राऊन ऑफ सॉरो ऑन इट्स हेड। म्हणजे तुमच्यासमोर सुख येतात, पण ते सुख दुःखाला सोबत घेऊन येतात। जिसे तू सुख कहता है वह सुख नहीं है प्यारे, सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे। म्हणजे मुकुट असतो सुखाचा, पण त्याच्यासोबत दुःख पण असतात, तेव्हा ते दुःख दिसत नाही, फक्त तो मुकुट दिसतो आणि आपल्याला वाटतं की याच्यामध्ये खूप आनंद आहे। पण दोन्ही घ्यायची तयारी पाहिजे। ह्या जगामध्ये सगळंच काही आहे, सुख आहे, दुःख आहे, पण खरं सुख या जगामध्ये मिळू शकत नाही, कारण ह्या जगामधली प्रत्येक गोष्टच नश्वर आहे। तुम्ही ज्या गोष्टीवर, ज्या वस्तूवर प्रेम करता, ती कायमची राहणारी आहे का? ती कायमची राहणारी नाही, ती नष्ट होणारी आहे। तुम्ही एखाद्या वस्तूवर प्रेम करा, व्यक्तीवर करा, पण तुम्ही कशावरही प्रेम करा, तुम्हाला आनंद मिळेल आणि दुःख पण मिळेल, आणि शेवटी ती वस्तू नष्ट होईल।
ती कायमची राहणार नाही आणि ती नष्ट झाल्यानंतर तुम्हाला खूपच दुःख होईल. तुम्ही चांगली गाडी घेतली, 50 लाखाची गाडी घेतली, ती गाडी चोरी झाली. आता बघा ती गाडी गेली तुमच्यापासून. आता तुम्हाला किती दुःख झालं. म्हणजे असं काही नाही आहे की कायमचं राहील. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, आता त्या व्यक्तीला भगवंत घेऊन गेली, ती व्यक्ती मृत्यू पावली, किती मनुष्याला शोक होतो. म्हणजे ह्या जगावर आपण आसक्त होतो सुखाच्या आशेनं आणि आयुष्यभर दुःख भोगतो आणि शेवटी सुखदुःख भोगून आपणसुद्धा या जगातून निघून जातो. आणि खरं सुख आपल्याला आयुष्यभर कधी मिळतच नाही. एका वस्तूपासून सुख मिळालं तर लगेच दुसरी कामना निर्माण होते. आपल्याला वाटते की नाही आता अजून आपल्याला जास्त सुख मिळालं पाहिजे, दुसरी चांगली कॉस्टली मोठी गाडी घेतली पाहिजे, चांगला एखादा बंगला घेतला पाहिजे. म्हणजे बघा, ह्या मनामधल्या इच्छा कधीही तृप्त होत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी मनातल्या इच्छा तृप्त होत नाही. एक इच्छा तृप्त झाली की 10 इच्छा लगेच निर्माण होतात. म्हणून जेवढं आवश्यक आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या. हे पण लक्षात ठेवा की त्यापासूनसुद्धा दुःख मिळू शकतात. पण जेवढं जास्त सुखाची तुम्ही आशा कराल तेवढे जास्त दुःख पण तुम्हाला घ्यावे लागेल. हे आपण कधीही विसरता कामा नये. कारण आपल्याला वाटते की ही सगळी सुख आहे, कारण हे सगळं जग आकर्षित करणार आहे, आपल्या मनाला प्रलोभित करणार आहे आणि आपल्या इंद्रियाची धाव नेहमी विषयांकडे असते. ह्या जगामध्ये विषय आहे आणि आपल्यामध्ये इंद्रिय आहे. आता ह्या इंद्रियाचा भोग घेण्यासाठी विषय आहे आणि ते विषय खूप आकर्षित असतात, आपल्या मनाला मोह पाडतात. आपल्याला वाटते की काय सुंदर आहे, अरे बाबा दिसायला खूप सुंदर आहे. बऱ्याच गोष्टी आजकाल मार्केटमध्ये नकली येतात. चायना माल येतो आणि नकली वस्तू आणि स्वस्तामध्ये तुम्हाला मिळते. आता स्वस्त आहे आणि चांगली आहे म्हणून तुम्ही घेता, पण घरी आणल्यानंतर 1 महिन्यामध्ये ती वस्तू खराब होते. तुम्हाला वाटते की अरे आपण 4 पैसे वाचवले, पण काय झालं 1 महिन्यामध्येच ती वस्तू खराब झाली. हा आपला अनुभव आहे. हा जे वयस्कर लोक आहेत त्यांचा अनुभव आहे. ते आपल्याला सांगतात की अरे बाबा ह्या गोष्टींच्या मागे धावू नको. तू जर रात्रंदिवस या गोष्टींच्या मागे धावत राहिला तर तुला बाकी गोष्टी करायला वेळच मिळणार नाही आणि शेवटी एवढी तू एनर्जी खर्च करतो आहे, पण एवढ्या सगळी एनर्जी खर्च करून पैसा खर्च करून ती मिळवतो आहे, पण तिच्यापासून तुला दुःखच मिळणार आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आपण जगामध्ये बघतो आणि खूप संग्रह करून ठेवतो, खूप घर भरून ठेवतो, आपल्या घराला एक मार्केट करून टाकतो. एक फोन आहे, चांगला फोन बाजारात आला, लगेच चांगला फोन घेतो. आता हा फोन आहे पडून, मग तिसरा आला, मग तो फोन घेतो आपण. म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडेसे जास्त फायदे मिळतात. म्हणजे अशा प्रकारे आपण 4-5 फोन आपल्याजवळ असतात. एका फोनने आपलं काम भागू शकते, पण एवढ्या काही जाहिराती येतात की यार हा फोन खूप लेटेस्ट आहे, याच्यात खूप फॅसिलिटी आहे, आपण लगेच तो फोन खरेदी करतो. आपण हा विचार करत नाही की ह्या फोनने आपलं काम भागते, आपल्याला आता नवीन फोन घेण्याची काही गरज नाही. पण हे जग कसं आहे, हे जग रात्रंदिवस आपल्याला मोहात पाडणार आहे. एवढ्या काही जाहिराती येतात की त्या जाहिराती बघून आपलं मन स्वाभाविकपणेच त्या गोष्टींकडे आकर्षित होतं आणि पुन्हा पुन्हा त्या जाहिराती बघून बघून आपल्या मनामध्ये कामना निर्माण केल्या जातात. आपल्यामध्ये एखाद्या वेळेस कामना नसेलही, तर तुम्ही जर एखाद्या आदिवासी भागात गेला, त्या भागात फोन नाही, रेडिओ नाही, टी व्ही नाही. आता त्या लोकांना माहीतच नाही की ह्या गोष्टी आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ह्या वस्तूंच्या कामना निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे आपण शहरामध्ये राहतो, समाजामध्ये राहतो आणि बाहेरच्या देशांचा, बाहेरच्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि त्या सगळ्या गोष्टी
ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात. आपल्याला जे पाहिजे ते आपण लगेच ऑर्डर करू शकतो. ॲमेझॉनवर ऑर्डर केला की ती वस्तू तुमच्या घरी येते आणि सहज येते. म्हणून बघा आजकाल लोकांची प्रवृत्ती कशी झालेली आहे. स्वतःजवळ पैसा नसला तरी कर्ज काढून घेणार. आता कर्ज फेडण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे का? तुम्ही समजा 50 लाखाची 1 कोटीची वस्तू घेतली, महिन्याला तुम्हाला 50,000 रुपये द्यायचे आहे. आता 50,000 रुपये तुम्ही कुठून देणार? जर तुम्ही 50,000 रुपये देऊ शकला नाही तर काय होईल? म्हणजे एक मनुष्य चिंता ओढवून घेतो. समजा अचानक त्याची नोकरी सुटली किंवा तो आजारी पडला, कर्ज भरू शकत नाही, मग त्याची काय अवस्था होईल? बऱ्याच लोकांची अशी कंडिशन असते. आम्ही नाशिकमध्ये गेलो होतो. नाशिकला समितीसाठी आम्हाला एक घर घ्यायचं होतं. एक बंगला बघितला. ती व्यक्ती ती बंगला विकायला तयार आहे. का? कारण तिनं त्या बंगल्यावर लोन काढलेलं आहे. 40 लाख रुपये लोन काढलेलं आहे. त्यामधलं फक्त 10 लाख 20 लाख रुपये लोन फेडलेलं आहे. तर 20 लाखाचं लोन आहे आणि त्याचे हप्ते आहेत आणि त्याचं व्याज वाढतच जाते. जर तुम्ही लोन फेडले नाही तर व्याज वाढते. त्या 20 लाखाचे तुम्हाला 50,000 रुपये व्याजच द्यावं लागतं. आता ती व्यक्ती ती लोन फेडू शकत नाही म्हणून ते घर विकणार, पहिले लोन क्लिअर करणार आणि मग घर घेणार छोटंसं. म्हणजे बघा, जर लोन फेडता आलं नाही तर पुन्हा ते घर विकावं पण लागते. म्हणजे काय भरोसा आहे? या जगामध्ये कशाचाच भरोसा नाही. नोकरीचा भरोसा नाही, आयुष्याचा भरोसा नाही. म्हणून ते म्हणतात ना, पांघरून बघून पाय पसरले पाहिजे. आपली ऐपत बघून त्यानुसार आपण विचार केला पाहिजे. पूर्वी लोक संचय करून ठेवायचे, पैसे बँकेमध्ये ठेवायचे. एखाद्या वेळेस जीवनामध्ये कधी इमर्जन्सी आली, कोणी आजारी पडलं, लग्न करायचं आहे, तेव्हा त्या पैशाचा ते उपयोग करायचे. आज तर कोणीही पैसे जमा करून ठेवत नाही. बँकेमध्ये काहीच अकाउंटमध्ये नसते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कर्जावर मिळू शकतात. सगळ्या बँका म्हणतात की तुम्ही घ्या, पैशाची काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पैसे देतो. अरे बाबा, तुम्ही पैसे देता तर व्याजासकट तुम्ही वसूल करता. तो तुमचा धंदा आहे आणि लोक त्या ट्रॅपमध्ये फसतात आणि गरज नसताना अशा गोष्टी घेतात आणि शेवटी त्यांना पश्चाताप होतो की अरे, एवढं व्याज तर आपण फेडू शकत नाही तर मुद्दल केव्हा फेडणार. म्हणजे अशा प्रकारे हे जग आपल्याला मोहित करतं. आपल्याला वाटतं की आपल्याला आनंद मिळेल, सुख मिळेल, पण ती नुसती स्वप्न असतात. आणि ते तुम्ही घर घेतलं समजा आणि ते घर जर 2 वर्षांनी गळायला लागलं, तिथे कुठे लिकेज असले, पाणी पडत आहे खाली, अजून त्या घरावर किती खर्च करावा लागेल. म्हणजे सगळा पैसा घरावर, गाडीवर, पेट्रोलवर खर्च करायचा. मग जीवन जगण्यासाठी पैसे कुठे आहे? मग मुलांचं शिक्षण आहे, सगळे औषधोपचार आहे, हे तुम्ही कसं करणार? आईवडिलांना सांभाळायचं आहे, मुलांना सांभाळायचं आहे, हप्तेही भरायचे आहे, नोकरी करायची आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे किती मनुष्याचं टेन्शन वाढतं. म्हणजे तो स्वतःच अशांती ओढवून घेतो कारण त्याला कळत नाही. आपल्याला या जगातले भोग कधीही आपल्याला खरं खरं सुख देऊ शकणार नाही. आपल्याला दुःख पण भोगावं लागेल. मग आपली तशी तयारी पाहिजे की सुखासोबत दुःख पण घेण्याची तयारी पाहिजे आणि दोन्ही गोष्टी सहन करण्याची तयारी पाहिजे. तिथे मग अशांत होऊन चालणार नाही, तिथे मग इरिटेट होऊन चालणार नाही. तर आपणच केलेलं आहे, आता आपल्याला भोगावं लागणार आहे. मग आता कशाला ओरडायचं? ओरडून काही उपयोग नाही. तुम्ही कोणावर ओरडणार? तुम्ही हे सगळं केलेलं आहे, तुम्ही जबाबदार आहात. जी काही दुःख आली त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. दुसऱ्यांना मग कशाला आपण दोष द्यायचा? हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मरीचिका में जैसे होता प्यासे को जल का भास रे, वैसे ही है इस दुनिया के सुख, करते है जीवों का नाश रे, करते है जीवों का नाश रे.
आता वाळवंटामध्ये बघा, मरीचिका. तुम्ही जर कधी वाळवंटामध्ये गेला असाल तर तुम्हाला दिसते मृगजळ. तिथे तुम्हाला पाण्याचा भास होतो, तुम्हाला ते पाणी दिसते, तिथे तलाव दिसतो, झाडं दिसतात, सावल्या दिसतात, हे सगळं तुम्हाला दिसतं. आणि वाळवंटामध्ये तर पाणी नसते, सगळीकडे वाळूच वाळू. आणि ती मरीचिका किंवा ते मृगजळ बघून मनुष्य त्यामागे धावतो. त्याला वाटते की अरे इथेच तर पाणी आहे समोर. आणि तुम्ही जेव्हा समोर जाता तेव्हा तो पाण्याचा तलाव पण समोर जातो. तुम्ही धावतच राहता, पण तो पाण्याचा तलाव तुम्हाला कधी मिळतच नाही. कारण सूर्यकिरणं वाळूवर पडण्यामुळे ते मृगजळ निर्माण झालं आहे, म्हणजे भासमान झालं आहे. ते तसं वाटतं, ते तसं दिसतं, पण तिथे पाणी नाहीच, तिथे वाळूच आहे. फक्त सूर्यकिरणामुळं आपल्याला वाटतं की तो तलाव आहे, झाडं आहे, हे सगळं तिथे आपल्याला भासमान होतं. म्हणजे जरी दिसलं तरी ते खरं खरं तिथे अस्तित्वात नसतंच. आणि मनुष्य फसवला जातो. तो सारखा पाण्याच्या शोधामध्ये धावत जातो आणि पाणी 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 करत शेवटी खाली पडून मरतो. तर स्वामी विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत होते, ते एकदा राजस्थानमध्ये होते. वाळवंटामध्ये प्रवास करायचे, दररोज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे. एक दिवस त्यांना तहान लागली आणि त्यांना समोर तलाव दिसला. त्यांना वाटले की अरे समोरच तर तलाव आहे, चला जाऊन आपण पाणी पिऊया. ते तिथे पाणी प्यायला गेले आणि तिथे गेल्याबरोबर त्यांना दिसलं की तलाव तर नाही, तो तर समोर गेलेला आहे. स्वामीजी समोर गेले नाही. त्यांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. अरे हेच तर मी शास्त्रामध्ये वाचत होतो, हे जग म्हणजे मृगजळ आहे. किती वेळा मी या वाचलेलं आहे. वाळवंटामध्ये मृगजळाचा भास होतो, मरीचिकाचा भास होतो, पण ते खरं नसते. आणि आज मला तो प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. मला वाटलं की पाणीच आहे. मी तिथे गेलो, पण मला पाणी दिसलं नाही. पण मला कळलं की ह्या वाळवंटामध्ये अशा प्रकारचे तलाव दिसतात. मी परत गेलो. मग दररोज मी त्या रस्त्यानं जायचो, मला ते मृगजळ दिसायचं, पण मला अनुभव आलेला होता. पुन्हा कधी चुकून मी त्याकडे गेलो नाही, कारण मला कळलं की ते पाणी नाहीच, ते मृगजळ आहे, फक्त दिसते, पण तिथे काहीही नाही, हे त्यांना कळलं. त्यानंतर पुन्हा ते त्यामागे धावले नाही. म्हणजे इथे एकदा अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर मग पुन्हा ते कसे जाणार. आपल्याला ह्या जगाचा अनुभव येतो. आपल्यालाही माहिती आहे की हे जग म्हणजे मृगजळ आहे. ही आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. आज जेवण केलं तर उद्या पुन्हा भूक लागतेच, कायमची आपली भूक संपत नाही. हे आपल्याला पण अनुभवाला येतं, तरी आपण मृगजळाच्या मागे धावणं सोडत नाही. स्वामीजींनी एक दिवस ते मृगजळ बघितलं, जाऊन बघितलं, पाणी नाही. कळलं, त्यांना कळलं की हा भास आहे, हा काही तलाव नाही, हे काही पाणी नाही. आणि पुन्हा कधीही गेले नाही. त्यांनी ते मृगजळ बघितलं, पण तिकडे कधी गेले नाही. त्याच प्रकारे ज्या मनुष्याला ह्या जगाचं सत्य स्वरूप कळलेलं आहे, ज्या मनुष्याने त्या परमेश्वराला जाणून घेतलेलं आहे, ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ती व्यक्तीसुद्धा या जगामध्ये राहते. ती या जगामधून पळून जात नाही. पण तिला हे कळून चुकलेलं असतं की हे जग म्हणजे मृगजळ आहे. ते ह्या जगावर कधीही आसक्त होत नाही. ह्या जगाकडून कोणत्याही सुखाची ते कामना करत नाही. कारण त्यांना माहीत असते की हे सुख खरं नाही आहे, हे भासमान आहे, दिसते, पण खरं नाहीच आहे, इथे दुःखच आहे, ही त्यांना जाणीव असते. म्हणजे जसे स्वामीजी त्यांनी मृगजळ बघितलं, पहिल्या दिवशी त्यांना वाटलं, पण जेव्हा त्यांना अनुभव आला
तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ते तिकडे गेले नाही. त्यांना वाटलं की ते खरं नाही, ते खोटं आहे. आणि आपण एकदा बघितलं आहे, दररोज या संसारामध्ये लोक मरत आहे, आपल्यालाही मरावं लागणार आहे हे माहिती आहे. पण या मृत्यूपासून सुटका होण्याचा मार्गसुद्धा आहे. तो मार्ग आपण पत्करला पाहिजे. ह्या वाळवंटाच्या बाहेर पडलो पाहिजे. कायमचं आपण मुक्त झालो पाहिजे. हे त्यांना कळतं. त्यांच्यामध्ये विवेक असतो. त्यांना काय अनित्य काय नित्य हे कळत असतं. त्यामुळे ते अनित्य वस्तूंच्या मागे धावत नाही. कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की हे मृगजळ आहे आणि हे कधीही आपली तहान पूर्ण करू शकत नाही. दिसायला सगळं दिसते, पण तिथे मात्र त्याचं अस्तित्व मुळीच नसतं. हे जग आपण बघतो, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा दिसते का हे जग? हे जग दिसत नाही. तर तशा प्रकारे हे सगळं वाळवंट आहे आणि त्या वाळवंटामध्ये हे मृगजळ आहे. हे आपल्याला भासमान होतं. याचं खरं खरं अस्तित्व कुठे आहे? आपण झोपल्यानंतर हे जग कुठे राहतं? हे जग गायब होतं. आपण मेल्यानंतर हे जग कुठे राहतं? तेव्हा हे फक्त काही काळासाठी आपल्याला दिसतं. आपण जन्म घेण्यापूर्वी पण हे जग बघितलं नव्हतं. मेल्यानंतर एक जग बघणार नाही. म्हणजे ह्या जगाचं अस्तित्व आपल्यासाठी तात्पुरतं आहे. ह्या जगात आल्यापासून तर मरेपर्यंत आपण हे जग बघतो, त्यानंतर हे जग आपण बघत नाही. म्हणजे जे खरं आहे ते कधी नष्ट होत नाही, पण जे खोटं आहे ते नष्ट होतं. ते आपण कधी बघू शकत नाही. तर हा विचार करणं म्हणजेच विवेक आहे. ज्या व्यक्तीमध्ये विवेक आहे त्याला कळून चुकतं की ह्या जगाच्या मागे धावण्यात काहीही अर्थ नाही. कारण या जगामध्ये खरं सुख आणि शांती आपल्याला मिळणार नाहीच. आपण या जगाच्या मागे धावणं सोडून दिलं पाहिजे हे त्याला कळतं. म्हणून तो या जगाच्या मागे धावत नाही. मरीचिका में जैसे होता प्यासे को जल का भासरे, वैसे ही है इस दुनिया के सुख करते है जीवों का नाश रे. त्यानंतर नाभि में रहते कस्तूरी, मृगभागे सब और रे, छोड़ दे झूठे सुख की आशा, करनिज अंतर खोज रे, करनिज अंतर में खोज रे. तर इथे उदाहरण दिलं आहे की कस्तुरी मृग. आता कस्तुरी मृग बघा, त्या कस्तुरीचा सुगंध येतो आणि त्या हरणाला वाटतं की हा एवढा चांगला सुगंध, कस्तुरीचा सुगंध कुठून तरी बाहेरून येत आहे. आणि सारखा त्या सुगंधाच्या शोधामध्ये तो हरिण धावत असतो. आता तो धावतो, पण त्याला हे कळत नाही की ती कस्तुरी त्याच्या आतमध्येच आहे. ज्या कस्तुरीचा त्याला सुगंध मिळतो आहे तो बाहेर कुठेही नाही आहे, त्याच्या आतमध्ये आहे. पण त्याला माहिती नाही. त्याला वाटतं की हा सुगंध बाहेरून कुठून तरी येतो आहे. म्हणून हा मृग, कस्तुरी मृग सारखा धावत राहतो. आपली पण तीच अवस्था आहे. म्हणून कठोपनिषद काय म्हणते? परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, तस्मात् परां पश्यति न अंतरात्मन, कश्चित् धीरा प्रत्यगात्मानमैक्षत, आवृत्तचक्षुः अमृतत्वमिच्छन्. इथे कठोपनिषद काय म्हणते की भगवंताने आपली इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे. आणि आता ही आपली इंद्रिय बहिर्मुख केल्यामुळे आपण बाहेरचंच जग बघतो. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, जे स्वतः भगवंतानेच ह्या इंद्रियांना बहिर्मुख केलं आहे. तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन, त्यामुळे मनुष्य बाहेरचं जगच बघतो, न अंतरात्मन, आपल्या आतमध्ये काय आहे याचा शोध घेत नाही. खरं सुख त्याच्या आतमध्येच आहे. त्या आत्म्यामध्येच खरं सुख आहे. आत्मानंद आहे. त्याचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे. पण त्याला बाहेरचं जग दिसतं आणि त्याला वाटतं की तो आनंद बाहेरच्या जगामध्ये आहे. आणि म्हणून त्या हरिणासारखा तो सारखा या जगाच्या मागे धावत राहतो. आता ज्या ठिकाणी ते सुख नाहीच आहे ते सुख तुम्हाला मिळणार कसं? म्हणून तर भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात,
अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. तर हे जग कसं आहे, अनित्य आहे आणि असुखम, इथे सुख नावाची गोष्ट नाही, दुःखच आहे. आता तू अशा जगामध्ये जन्म घेतलेलाच आहे, तर आता माझंच भजन कर. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. म्हणजे आता या जगामध्ये तू आलाच आहे आणि हे जग कसं आहे, अनित्य आहे आणि असुखम आहे. इथे सुखही नाही आणि कोणतीच गोष्ट नित्य पण नाही. तेव्हा आल्यानंतर आता माझं चिंतन कर, तुला नित्य वस्तू मिळेल आणि सुखही मिळेल. ते सगळं सुख भगवंतामध्ये आहे, ते सगळं सुख आत्म्यामध्ये आहे, ह्या जगामध्ये नाही. म्हणून ह्या जगामध्ये आपण दुःख बघितले पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. गीता म्हणते की बघा ह्या जगामध्ये काय आहे, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, ह्या 4 गोष्टी आहे. जन्म आहे, त्यानंतर म्हातारपण आहे, रोग आहे, शोक आहे आणि शेवटी मृत्यू आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही दोष बघा. दुःख दोषानुदर्शनम म्हणजे ह्यामध्ये सगळे दोष बघा, यामधलं सगळं दुःख बघा. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, मृत्यू निरूपण जन्म निरूपण सगळं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये दुःखांचं वर्णन केलेलं आहे. आपण जर ते वाचलं तर आपल्याला वाटते की अरे जन्मसुद्धा दुःखच आहे, मृत्यूसुद्धा दुःखच आहे आणि त्यामध्ये आपण जे काही वर्ष काढतो ते सुद्धा दुःखच असते. पण ते आपल्याला कळत नाही. आपण त्या सुखाच्या आशेनं जगाच्या मागे धावतो, पण हे विसरतो की ज्या सुखाच्या मागे आपण धावत आहोत ते आपल्या आतमध्येच आहे ना. आता इंद्रियाला जरा अंतर्मुख करा. तस्मात परांग पश्यति नांतरात्मन. बाहेरचं जग बघता पण अंतरात्मन तुम्ही बघत नाही. तुमच्या आतमध्येच तो आनंद आहे, ते सुख आहे आणि ते पण अनंत आहे आणि दुःखाचा लवलेशही नाही. असा आनंद जर तुमच्यामध्ये असेल तर त्या आनंदाला सोडून ह्या तात्पुरत्या सुखामागे तुम्ही कशाला धावता. हे सगळे शास्त्र सांगतात, हे सगळे महापुरुष सांगतात, अवतार सांगतात, सगळे आपल्याला हे सांगतात की सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे. आता दुःख जास्त आहे, सुख कमी आहे, हे सगळे संत सांगतात की या जगामध्ये सुखाच्या मागे धावू नका, सुखाची आशा करू नका. श्रीरामकृष्ण एक उदाहरण द्यायचे. तर एक घार होती आणि त्या घारेच्या तोंडामध्ये काय होतं, मासा होता आणि ती माशाला घेऊन उडत होती. तिच्या मागे सगळे कावळे लागले, काव 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 करत लागले. तर ती घार जोरानं पळत आहे, घाबरून गेली. आता एवढे 50 कावळे तिच्या मागे धावलेले आहे, लागलेले आहेत, पाठलाग करत आहे. आता ती घाबरली आणि घाबरल्यामुळे काय झालं, तिच्या तोंडामधला मासा खाली पडला आणि सगळेच्या सगळे कावळे त्या माशाकडे धावले आणि घारीला सोडून दिलं. ती घार एका झाडावर जाऊन शांतपणे बसली आणि विचार करू लागली की अरे हा मासाच तर माझ्या दुःखाचं कारण होतं, हा मासा माझ्या तोंडामध्ये होता म्हणून एवढे कावळे माझा पाठलाग करत होते. तेव्हा ती शांतपणे बसून राहिली. तिला कळलं. तसंच आपल्याला कळत नाही की हे आपण जगाच्या मागे धावतो, तर हे धावणंच तर आपल्याला दुःख देत आहे. आता हे धावणं सोडून शांत भगवंताचं चिंतन करा, शांतपणे बसून भगवंताचं चिंतन करा. कारण तुम्ही जेवढ्या काही आशा कराल त्या सगळ्याच्या सगळ्या आशा तुमच्या पूर्ण होणार नाही. शेवटी निराशा आल्याशिवाय राहणार नाही. आपण आशा करतो आणि त्या आशेच्या मागे धावत असतो, पण शेवटी पदरी येते निराशा. कारण ज्या गोष्टींची आशा करतो त्या गोष्टी मिळेल त्याची काही खात्री नाही आहे. पण मन कुठे शांत बसते. मनाला तर सगळं काही पाहिजे. ह्या जगातले सगळे भोग पाहिजे, सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, नाम पाहिजे, यश पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्याला कुठेही अंत नाही. आता हे सगळं मिळेल त्याची काही खात्री नाही आहे. आणि जर ह्या गोष्टी मिळाल्या नाही तर लोक एकमेकाचे खून करतात, मारामाऱ्या करतात. कारण सगळ्यांनाच पाहिजे आणि सगळ्यांनाच तरी मिळत नाही. तर देशामध्ये प्राईम मिनिस्टर एकच होणार आहे. आता एकच होणार आहे, मग सगळ्यांनाच व्हायचं आहे प्राईम मिनिस्टर.
आता सगळे होऊ शकतात का? नाही होऊ शकत. मग काहीही करायला तयार असतात ते. म्हणून आपण विचार केला पाहिजे की जी गोष्ट आपल्याला पाहिजे, आपल्याला आवडते, ती गोष्ट मिळेलच याची काही खात्री नाही आणि मिळाल्यानंतरसुद्धा ती आनंदच देईल असंही नाही आहे. ती दुःखाचं पण कारण होऊ शकते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर म्हणून भगवंताने आपली इंद्रिय बहिर्मुख केली म्हणून आपण बाहेरचं जग बघतो. पण या इंद्रियांना कंट्रोल करावं लागेल, ह्या मनाला एकाग्र करावं लागेल, याला अंतर्मुख करावं लागेल. जेव्हा आपण अंतर्मुख करू तेव्हा कुठे आपल्याला कळेल की अरे सगळा आनंद तर माझ्यामध्येच होता, मी बाहेर कुठे शोधत होतो, हा माझा मूर्खपणा होता. बाहेर काय कुठे आनंद आहे? कधी कोणी तृप्त झाला आहे का? कधी कोणाला समाधान मिळालं आहे का? आयुष्य गेलं तरी पण समाधान मिळालं नाही. म्हणून ते समाधान आपल्या आतमध्ये शोधा. नाभी में रहते कस्तूरी मृगभागे सब और रे, छोड़ दे झूठे सुख की आशा, करनिज अंतर में खोज रे, करनिज अंतर में खोज रे. तर बाहेरच्या तात्पुरत्या सुखाची आशा सोडून द्या आणि ते खरं सुख आपल्या आतमध्ये शोधा, कारण ते तिथे आहे, बाहेरच्या जगामध्ये नाही आहे. सुख के सागर स्वयं गदाधर, करते रामकृष्ण में वास रे, चाहो मन यदि अनंत सुख अगर, बन जा प्रभु का तू दास रे, प्रभु चरणों की धर आसरे. तर इथे सुख के सागर स्वयं गदाधर, करते रामकृष्ण में वास रे. आता साक्षात भगवंत, आनंद स्वरूप भगवंत आपले दुःख दूर करण्यासाठी ह्या जीवांचा कळवळा येऊन त्यांनी रामकृष्ण रूप धारण केलं. ते गयेचे गदाधर, स्वयं विष्णू, आनंदाचा सागर, त्या भगवंताने आपल्यासाठी रूप धारण केलं, रामकृष्ण रूप धारण केलं. आता आपल्याला जर आनंद पाहिजे असेल तर भगवंत देऊ शकतात, कारण त्यासाठीच ते आलेले आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्या आतमध्ये आनंद आहे. पण आपलं लक्ष त्याकडे नाही, आपलं लक्ष बाहेर आहे आणि म्हणून तो आनंद आपल्याला मिळत नाही. श्रीरामकृष्ण एक छान गोष्ट सांगायचे. ते म्हणाले की गोडाऊन भरलेलं आहे, सगळे धान्याची पोती आहे आणि रात्री उंदरं येतात. तो मालक काय करतो, खिडकी आणि दरवाजाजवळ 1 किलो तांदळाच्या लाह्या करतो आणि त्या लाह्या सगळ्या पसरून देतो. आता हे उंदरं येतात आणि त्या लाह्याच खात बसतात, कारण त्या गोड लागतात आणि त्या गोडाऊनमध्ये आतमध्ये जातच नाही. तशा प्रकारे मनुष्याच्या आतमध्ये सगळा काही आनंद आहे, अनंत आनंद आहे. पण हे बाहेरचे विषय म्हणजे त्या लाह्यासारखे आहे. ह्या लाह्याच खात बसतो मनुष्य, मुरमुरेच खात बसतो, पण त्याच्या आतमध्ये एवढं काही सोनं दडलेलं आहे, आनंदाची खाण आहे की ती कधीही न संपणारी आहे. त्या गोडाऊनमध्ये एवढं धान्य आहे की उंदरांना आयुष्यभर संपणार नाही, पण ते आतमध्ये प्रवेशच करत नाही, कारण ते बाहेरच्या गोड लाह्याच त्यांना आवडतात. तशा प्रकारे आपणही या जगालावर मोहित होतो आणि इथले छोटे छोटे आनंद घेतो, त्यामध्ये आपण समाधान मानतो आणि तो अनंत आनंद आपल्यामध्ये आहे त्याचा कधी शोध घेण्याचा आपण प्रयत्नही करत नाही. आता साक्षात भगवंत आले आहे, गदाधर आले आहे रामकृष्ण रूप घेऊन. आता त्यांच्यामध्ये आनंदच आहे. तर त्यांना जर आपण शरणागत झालो, त्यांचा जर आपण दास बनलो, तर तो आनंद आपल्याला पण मिळू शकतो, कारण ते आनंद देण्यासाठीच आले आहे. चाहो मन यदि अनंत सुख, जे तुम्हाला अनंत सुख पाहिजे असेल तर बनजा प्रभू का तू दास रे, तर भगवंताचा दास बना. कारण भगवंताला शरणागत झालं तर भगवंत तुम्हाला त्या आनंदाकडे घेऊन जातील. ते आनंदाचे धाम आहे. एक पुस्तकं पण आहे, आनंदधामाकडे एक पुस्तक आहे, स्वामी शिवानंदजी महाराजांनी लिहिलेले उपदेश किंवा सांगितलेले उपदेश, आनंदधामाकडे. म्हणजे भगवंत तुम्हाला आनंदधामाकडे घेऊन जाऊ शकतात, पण तुम्ही या जगातल्या सुखाच्या मागे धावणं थांबवलं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे.
बघा, त्यांची एक शिष्या होती गोलापमा. आता गोलापमाचा पती वारला, तिचा मुलगा वारला, तिची एकटी मुलगी होती चंडी, लग्नानंतर ती पण वारली. तिला एवढा शोक झाला की ती शोक सहन करू शकत नव्हती. तेव्हा एक भक्त तिला ठाकुरांकडे घेऊन आला आणि ठाकुरांशी जेव्हा परिचय झाला, बोलणं झालं, तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला जेव्हा बघते तेव्हा मी जगातले सगळे दुःख विसरून जाते. आता मला चंडीचीही किंमत वाटत नाही. आता चंडी गेल्याचं मला दुःख पण नाही. आता मला खूप आनंद होत आहे. म्हणजे तुम्हाला बघून मला खूप आनंद होत आहे. मग श्री रामकृष्ण म्हणाले की तू आता शारदा देवीच्या सोबत राहा. आणि शारदा देवींना सांगितलं की ही मुलगी तुमच्यासोबत आयुष्यभर राहील. आणि गोलापमाने आयुष्यभर माताजींची सेवा केली आणि त्यांचे सगळे दुःख निघून गेले. आता जीवनामध्ये आनंद आला. एवढा शोक झाला होता, पण तो शोक मोह काहीही राहिला नाही. म्हणजे भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे ती किती आनंदामध्ये राहू लागली. एवढे दुःख होते सगळे विसरून गेली. आता अद्वैतानंद, त्यांची पत्नी वारली, वय 55 होतं. पत्नी वारल्यामुळे खूप शोक झाला. रामकृष्णांकडे आले, त्यांचा सगळा शोक निघून गेला. ते रामकृष्णांचे शिष्य झाले, स्वामी अद्वैतानंद. आणि शेवटी त्यांनी आपल्या जीवनाचं उद्देश साध्य करून घेतलं, मठाचं कार्य केलं, भगवान श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य झाले. मास्टर महाशयांच्या जीवनामध्ये किती दुःख होते, पण ठाकुरांकडे आले आणि त्यांना शांती लाभली, त्यांना आनंद मिळाला. त्याने श्री रामकृष्ण वचनामृत हा ग्रंथ लिहिला. म्हणजे बघा, असे कितीतरी गृहस्थ आणि संन्यासी भक्त आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आली, पण ते भगवान श्री रामकृष्णांकडे आले आणि त्यांचे सगळे दुःख निघून गेले. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रगट झाला आणि ते महान झाले. म्हणजे बघा, भगवंताच्या चरणाचा आश्रय जर आपण घेतला तर भगवंत आपल्याला सगळ्या दुःखांपासून मुक्त करू शकतो. कारण हे सगळे सुख कसे आहेत, हे तात्पुरते आहे, दुःख देणारे आहे, हे त्यांना कळलं. त्यांना कळलं की आपण ज्या गोष्टीचा शोक करू नये त्या गोष्टीचा आपण शोक करतो आहे. कारण जन्माला आलेली व्यक्ती एक दिवस मरणारच आहे. जर हे सत्य आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, मग शोक कशाला करायचा. आता हे सगळ्यांना माहिती आहे की जी व्यक्ती जन्माला येते ती मरतेच, पण आपली त्या व्यक्तीवर आसक्ती असते आणि आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण ठरते. दररोज लोक मरतात, आपण कुठे शोक करतो, कारण त्यांच्याशी आपलं काही नातं नाही. पण जेव्हा आपण हे मायेचं नातं जोडतो, मी आणि माझा म्हणतो, अरे माझा मुलगा, माझं घर, माझी जमीन, माझी गाडी, आणि जेव्हा आपण माझं म्हणतो, मी म्हणतो, तेव्हा ती गोष्ट गेली की आपल्याला दुःख होते. कारण आपण त्या गोष्टीशी नातं जोडलेलं आहे, त्या वस्तूवर, त्या व्यक्तीवर आपण आसक्त झालेलो आहे. तेव्हा आसक्तीच दुःखाचं कारण आहे. ह्या जगामध्ये राहा, पण कशावरही आसक्त होऊ नका, कशालाही मी आणि माझं म्हणू नका. हे सगळं भगवंताचं आहे, हे त्याने दिलेलं आहे आणि एक दिवस तो घेऊन पण जाऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हे काही सगळं कायमचं राहणारं नाही, हे 2 दिवसाचं आहे. तर जो भगवंताच्या चरणाला धरतो, शरणागत होतो, भगवंताचा दास बनतो, भगवंताच्या चरणाची आशा करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामधून दुःख निघून जातात. कारण भगवंत आनंदाचे सागर आहे. तुम्ही जेवढे आनंदाकडे जाल तेवढे दुःख मागे पडेल. हे जगसुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकणार नाही. तुमचं मन नेहमी आनंदामध्ये राहील. या जगामध्ये काहीही घडामोडी झाल्या तरी तुमच्या मनावर काहीही परिणाम होणार नाही. तुकाराम महाराजांची पत्नी वारली, ते म्हणाले की बरं झालं पत्नी गेली, एक माया निघून गेली. त्यांना दुःख झालं नाही. गाडगे महाराजांचा मुलगा वारला आणि बरं झालं एक बंधन तुटलं. भगवंताची वस्तू भगवंत घेऊन गेले, ज्याने दिलं तो घेऊन गेला. कारण ते लोक कधीच मी आणि माझं म्हणायचे नाही. त्यांना माहिती होतं की जग सगळं भगवंताचं आहे आणि शेवटी भगवंतच राहणार आहे. त्यामुळे आपण भगवंतालाच धरलं पाहिजे.
ह्या जगात येऊन जर आपण या जगाला आसक्त झालो आणि आपला मायेचा संसार आपण जर पसरवला आणि मी आणि माझं म्हणायला लागलो तर आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की आहे. म्हणजे आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. तेव्हा या जगामध्ये आल्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य आहे की भगवंताच्या चरणाचा आश्रय घेणं, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्न करणं, ह्या खोट्या सुखाच्या मागे धावू नये. जर आपण या खोट्या आनंदाच्या आणि सुखाच्या मागे धावत राहिलो तर जीवनामध्ये समाधान तर कधी मिळणारच नाही, शांती कधी मिळणार नाही, पण दुःख आणि अशांतीच आपल्या वाट्याला येईल. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात, अरे संसारात राहा पण कशालाही माझं म्हणू नका, कशावरही आसक्त होऊ नका, अनासक्तपणे संसार करा, भगवंतालाच आपलं माना, तोच एकमात्र आपला आहे, तोच एकमात्र नित्य आहे. आपलं भगवंताशी नातं आहे, ते नातं कायमचं आहे, जन्मोजन्मीचं आहे. कारण आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचं आहे आणि ते चैतन्यच खरं आहे. हे शरीर तर मरणार आहे पण त्यामधलं चैतन्य मात्र कधी मरत नाही, कारण ते भगवंताचा अंश आहे. हे आपल्याला इथे सांगण्यासाठी भगवान श्री रामकृष्ण आलेले आहे. तर आनंदाची गोष्ट आहे की भगवंत आलेले आहे आपल्याला आनंद देण्यासाठी. त्यांना ओळखा की ते भगवंताचे अवतार, साक्षात भगवंताचे अवतार आहेत आणि आपला मार्ग सुगम करण्यासाठी आलेले आहेत. ह्या युगामध्ये आध्यात्मिक मार्ग अगदी सोपा केलेला आहे. त्यांना शरणागत व्हा, त्यांच्यावर भार सोपवा, त्यांच्या चरणाची आस धरा, त्यांना प्रार्थना करा आणि बघा भगवंतावर जर तुमची भक्ती निर्माण झाली तर भगवंत तुमचे सगळे दुःख दूर करतील. जसे त्यांनी त्यांच्या भक्तांचे सगळे दुःख दूर केले. त्यांच्याकडे जे काही गृहस्थ भक्त आले त्यांच्या जीवनामध्ये पण दुःख होते, पण ते भगवंताच्या चरणी आले, भगवंताचा आश्रय घेतला आणि सगळ्या दुःखापासून मुक्त झाले आणि अनंत सुखाचे अधिकारी झाले. म्हणजे भगवंत आपल्याला अनंत आनंद देऊ शकतो, नाहीतर त्यांना येण्याची गरज काय, ते आपल्यासाठी येतात. तेव्हा हे ओळखायचं, त्यांच्या चरणाचा आश्रय घ्यायचा, ह्या जगाची आसक्ती सोडायची, मी आणि माझं सोडायचं आणि भगवंतावर प्रेम करायचं. हे सगळे उपाय आहे की ज्यामुळे आपलं मन अंतर्मुख होऊ शकतं आणि अंतर्मुख झालं तर दिसेल की भगवंत आपल्या हृदयामध्येच बसलेले आहे. हे शरीर त्यांचं मंदिर आहे, हे देवालय आहे, देह देवालयो, हे देहच देवालय आहे. या देहाच्या देवालयामध्येच ते बसलेले आहे, अगदी तुमच्या हृदयात अंतर्यामी, अगदी जवळ आहे. पण जवळ असूनही आपलं लक्ष तिकडे जात नाही, कारण मन आणि इंद्रियाचा स्वभाव चंचल आहे. त्यांना बाहेर जाण्याची सवय लागलेली आहे, कारण जन्मोजन्मी ते बाहेरच बघत आहे. आता तरी अंतर्मुख व्हा आणि त्या परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये शोधा आणि बघा तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. जन्म मृत्यू जरा व्याधी जीवनामध्ये काहीही राहणार नाही. ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाल तुम्ही, हा भवसागर सहज पार करून जाल आणि भगवंताच्या चरणी तुम्हाला स्थान मिळेल आणि मानव जीवन धन्य होईल. हेच आपण या कवितेद्वारे बघितलेलं आहे. तेव्हा एकदा ही कविता वाचून घेऊया, त्यानंतर हीच कविता आपण अनुप जलोटाच्या आवाजामध्ये ऐकूया आणि आजच्या आपल्या निरूपणाला आपण विराम देऊया. जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे. मरीचिका में जैसे होता प्यासे को जल का भासरे, वैसे ही है इस दुनिया के सुख करते हैं जीवों का नाश रे. नाभि में रहते कस्तूरी मृगभागे सब और रे, छोड़ दे तू झूठे सुख की आशा कर निज अंतर में खोज रे. सुख के सागर स्वयं गदाधर करते रामकृष्ण में वास रे. चाहो मन यदि अनंत सुख अगर बन जा प्रभु का तू दास रे. प्रभु चरणों की धर आसरे, प्रभु चरणों की धर आसरे. तेव्हा ह्या कवितेमध्ये आपण खरं सुख आणि खरं शांती कशाला म्हणतात हे बघितलेलं आहे. तेव्हा आपल्याला काय पाहिजे? आपल्याला अनंत सुख पाहिजे आणि अनंत शांती पाहिजे आणि तेच आपल्याला भगवंत देऊ शकतात.
हे आपण या कवितेच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आता हे गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर आपलं चिंतन आपण थांबवूया. जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे. जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे, सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे. मरीचिका में जैसे होता मरीचिका में जैसे होता, प्यासे को जल का भास रे. वैसे ही है इस दुनिया के सुख, वैसे ही है इस दुनिया के सुख, करते हैं जीवों का नाश रे, जीवों का करते हैं नाश रे. नाभि में रहते कस्तूरी, नाभि में रहते कस्तूरी, मृग भागे सब ओर रे. छोड़ दे तू झूठे सुख की आशा, छोड़ दे तू झूठे सुख की आशा, कर निज अंतर में खोज रे, निज अंतर में कर खोज रे. सुख के सागर स्वयं गदाधर, सुख के सागर स्वयं गदाधर, श्री राम कृष्ण में करते वास रे. चाहता है मनुआ तू सुख अनंत अगर, चाहता है मनुआ तू सुख अनंत अगर,
बन जा प्रभु का तू दास रे। प्रभु चरणों की धर आस रे। जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे। जिसे तू सुख कहता है सुख वो नहीं प्यारे। सुख का मुकुट किए धारण आते हैं दुख के अंगारे। आते हैं दुख के अंगारे। आते हैं दुख के अंगारे। ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरिः ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।